ए रेडी का? नाही, अंतिम आठवडा प्रस्तावावरती अगं लवकर ग. अंतिम आठवडा प्रस्तावावरती या सरकारसमोर मी अनेक मुद्दे मांडले आणि हे मुद्दे मांडत असताना आदिवासी भागात बालकांचे मृत्यू आणि ते मृत्यूचं प्रमाण त्याची आकडेवारी मी दिली आणि सरकारने जी योजना संजीवनी देण्यासाठी आदिवासी भागात सुरू केली ती कधीपासून सुरू केली आहे, ती किती जिल्ह्यांमध्ये गेली आहेत, काय काय त्याचं वर्गीकरण झालं आहे, याची सगळी माहिती या सभागृहामध्ये देणं आवश्यक आहे असं मी सरकारला विनंती केली. मी सरकारला हेही सांगितलं आहे की आजकाल विमा माफिया नावाचा नवीन शब्दप्रयोग या सभागृहात होतो आहे, पण विमा माफिया कोण आहेत? 1 रुपया शेतकऱ्यांचा जरी असला तरी बाकीचे पैसे सरकारने भरलेले आहेत. त्यामुळे आज करोडो रुपये हे सरकारचे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या मार्गाने या विमा कंपन्याने घेतले. पण या विमा कंपन्या कोणत्या आहेत त्याची नावं सभागृहात द्या आणि या विमा कंपन्यांनी CSR फंड कोणाकोणाला दिला आहे त्याची देखील माहिती घ्या आणि त्यामुळे याची SIT चौकशी करा अशी मागणी मी केली. आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक राज्य एक गणवेश असं शालेय शिक्षणामध्ये मागच्या वेळेला शालेय शिक्षण मंत्र्यांनी जो निर्णय घेतला होता तो कालच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटने रद्द केला. मला एवढंच म्हणायचं आहे की एक राज्य एक कॉन्ट्रॅक्टर असं जो गणवेशासाठी नेमला होता त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा झाला असणार आणि म्हणून या सरकारने ही जी योजना आहे त्या योजनेमधील जो निर्णय आहे तो बंद केला आहे. त्याची देखील SIT चौकशी करा अशी मागणी मी केली आहे. या राज्यामध्ये ड्रग्स विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत, सेवन करणारे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सेवन करणारे जी लोक आहेत त्यांनी ड्रग्स सोडावा म्हणून सरकारने जिल्ह्यामध्ये ही केंद्र सुरू करावी जेणेकरून जे सेवन करणारे लोक आहेत त्यांच्यावरती आपण संस्कार करून त्यांना ड्रग्सचं सेवन करण्यापासून सोडण्यासाठी आपण या ठिकाणी प्रवृत्त करू शकू आणि जे पेडलर आहेत त्याच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे. याबाबत सरकारने नेमकं काय धोरण घेतलं आहे हे आवश्यक आहे. डॉक्टरांसाठी जसा आपण संरक्षण कायदा आणला तसा वकील देखील प्रॅक्टिस करत असताना त्यांच्यावरती मारहाण होते आणि मग अशा वकिलांसाठी लॉयर सेफ्टी ॲक्ट या ठिकाणी आणावा अशी मी सरकारला विनंती केली आहे. आणि सरकारने पुढच्या अधिवेशनामध्ये हा कायदा नाही आणला तर अशासकीय बिल हे माझ्याकडनं आणलं जाईल असं देखील सांगितलं आहे. थोड्या वेळात अजित पवार हे बीड आणि परभणीला जात आहेत. राहुल गांधी सुद्धा उद्या जाणार आहे अशी माहिती कळते आहे. आपल्या पक्षाच्या वतीनं कुणी जाणार आहे का, प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहे? नाही, आमच्या पक्षाच्या वतीने दानवे साहेब जाऊन आलेत आणि यापूर्वी आम्ही बीड आणि परभणीला आमचे नेते म्हणून विरोधी पक्षनेते गेलेले आहेत, त्यांनी पाहणी केलेली आहे आणि आम्ही सगळ्याच आमदारांनी बीड आणि परभणीच्या बाबतीत या ठिकाणी सरकारला धारेवर धरलेलं आहे. 101 अन्वये अल्पकालीन सूचना ही देखील या ठिकाणी आणण्यासाठी मी स्वतः सरकारला विनंती केली होती, स्थगन फेटाळला होता. त्यामुळे आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेबाबत गंभीर आहोत आणि अत्यंत सिरियसली या सगळ्यावरती कार्यवाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने काळजी घेतली जाते. खातेवाटप नाही आहे त्यामुळे अजब सरकार आहे आणि या सरकारला बहुमत असून देखील बिना खात्याचे मंत्री इकडे तिकडे फिरत आहेत. या राज्यामध्ये अधिवेशन चालू असताना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उत्तरं देत आहेत, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे बोगस औषधाचा पुरवठा हा मागच्या सरकारने